नमस्कार. महत्वाचा असतो. जेवढा सत्ताधारी असतो किंवा त्यापेक्षा विरोध पक्षाचं हे असते त्याला. आज जर तालुक्यात बघितलं तर भाजपनंतर जर मोठा पक्ष कुठला असेल तर काँग्रेस आहे. विरोधकाची भूमिका काँग्रेसनं पुढाकार घेऊन करायला पाहिजे होती. पण या जगचा विषय जवळजवळ ब्ल्यू प्रिंटमध्ये आलेला आहे. त्यानंतर आमदार साहेबांनी 2-3 वेळा उल्लेख केलेला आहे. त्यावेळी कोणावर उठवलं नाही. काल शिवसेने शिंदे गटाचे हिंगमेरे यांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्या सगळ्यांना जाग आली. त्यात काँग्रेस असते चट्टासा असते तोपर्यंत त्यांना जाग आली नव्हती. हे सगळे कोम्यात गेले होते. हिंगमेरे साहेबांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्यात हे सगळे सर्व पक्ष आले. मग सगळं झालं. म्हणजे मला मनात महत्त्वाचा विषय असा आहे की विक्रम दादा हे निष्क्रिय ठरल्यात विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावण्यात. सत्ताधारी म्हणजे आमदार असताना त्यांनी काय काय दिवे लावले काय काय सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तुम्हाला आज आम्ही सांगतो जरा आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना सांगतो की जरा सगळ्या आपल्या कामाची भूमी लावूया इंजिनिअरची भेट लावू. आमदार साहेब सांगतात ते माझं काम नाही. आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेस्ट हाऊस इंजिनिअरची मीटिंग घ्यायची आणि ते स्वतः काम वाटप करायचे. त्यात 10 पैकी 8 कामं ह्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाच. अशा प्रकारचे कारभार करणारे हे विक्रम दादा आणि हे टीका करतात की आटपाडीचे इंजिनियर आहेत. मी आज चॅलेंज देतो त्यांना दोघांना की आटपाडीचा एक इंजिनियरनं इथं काम दिलेलं आमदार त्याने दाखवून द्यावं. मी चॅलेंज देतो त्याला. परत बरेच लोकांनी त्यात आवाज उठवले. विक्रम डोने एक घसा फाटूस परत ओढून सांगत होते देवगिरी जत म्हणून नको कारभार असा आहे कारभार तसा आहे. त्यांना हे लक्षात आणून देतो की जेव्हा त्यांनी महिला मुतारीसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी नगरपालिकेत त्याला शिवगाळ करण्यात आली होती. त्यांनी यांची पण नोंद केल्या काँग्रेसच्या काही नगरसेवकांना त्यावेळी शिवगाळ केली होती. मागावर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी यांची पण नोंद केली होती. त्यांनी विचारलं होतं यांचं काय झालं. त्या पॉलिटिकलला फोन कोणी केला हे ह्याच्यावर कारवाई करतो का म्हणून हेच विक्रमदादांनी फोन केला होता ना. विक्रम डोनेने त्यांना विचारावं त्यावेळी महिला मुतारी काय केलं गेलेलं आहे. आज आम्ही सत्तेत आल्यापासून जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मुतारी आपण ठेवलेले आहेत. गांधी चौकात एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे तिथं मुतारी होती आत त्याचा दुर्लक्ष होता. तिथं आम्ही कामाचा महिला मुतारी करायचा आम्ही प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे नगरपालिकेत महत्त्वाचे विषय जे लोकांचे थेट निगडीत प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही आता फोकस केलेला आहे. त्याचप्रमाणे जगताप साहेब एक गोष्ट सांगायचे काय की वाढपी आपला पाहिजे. वाढपी आपला पाहिजे. प्रत्येक भागात त्यांचं एक वाक्य असायचं की वाढपी आपला पाहिजे. म्हणजे आपल्याला मी जगताप साहेबांना सांगतो तर तुम्ही सगळ्यांनी सांगितले की गोपीनाथ पडळकर साहेब हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. मग तुम्हाला अडचण काय आहे. तुम्ही वाढपी आपला पाहिजे म्हणताय. तिथं आचार्यच आपला झालाय. आचार्यच आपला झालाय. त्यामुळे तालुक्याचा भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. गोपीनाथ पडळकर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. आता आमदार झाल्यापासून एक 1.5 वर्षाचा कालावधी चालू आहे. प्रत्येक गोष्ट आहे ही छोटी मोठी कामं आता चालूच आहेत. त्याविषयी नाही मोठी प्राणी संग्रहालयाचा विषय असू दे किंवा आता अंतिम मार्गावर आहे. आरटीओ ऑफिसचं आता देवभूमी जत प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या चालू होणार आहे. आता हे त्याचं ऑफिसचं हे आहे त्याचं हे चालू होणार आहे. अशा मोठ्या प्रकारची कामं मला सांगा आज आपल्या जत शहरात आपण घेऊन जाऊन 70 वर्षाची सत्ता आहे त्यांची आतापर्यंत काय कामं झाली. आपल्या नेत्यांना फक्त 4 गोष्टी माहिती आहेत. गटारी रस्ते सभामंडप आणि समाज मंदिर ह्या 4 व्यतिरिक्त कुठली कामं झाली. आज शहरात 11 प्रत्येक प्रभागात गार्डन करायचं काम चालू आहे. टेंडर झालेलं आहे त्याचं काही दिवसात चालू आहे त्याचं. आणि आज तुम्ही परवाशी बोलले दादागिरी चालू आहे म्हणून दादागिरी कोणाच आहे. बाजारपेठेत फिरून विचारावा त्यावेळी ज्यावेळी 2000 सत्ता होती दादागिरी पुण्यात झाली. लोकांना किती त्रास झाला. सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आज सर्वसामान्य लोकांना कोणाला त्रास आहे तुम्ही जाऊन विचारावा. कोणाला दादागिरी केली जाते का कोणाला हप्तेखोरी केली जाते का. त्यावेळी जे प्रकार तुम्ही बघितला त्या बाजारपेठेत आम्ही डोळ्यानं बघितलं ना. आता आम्ही अनेक आवाज उठवला आहे त्याचा. सर्वसामान्य लोकांना भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणत्या माध्यमातून असू दे. त्यामुळे यांनी आता देवभूमी जत हे जत शहरात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय. काल त्यांनी अनेक जणांना फोन केले होते. अनेक लोकांना फोन केले तुम्ही मोर्चाला या मोर्चाला पण लोक त्यांना प्रतिसाद दिले नाही. त्यांनी ओळखून घ्यावं. त्याने आता शांत बसावं आणि जत शहराच्या आता उज्ज्वल भविष्याकडे जात असताना त्यांनी झालेतील शुक्राचार्य होता त्याला समाजाची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो.